तुम्हाला घाबरणार होते माहिती का? नाही नाही, तुम्हाला सगळीकडे शोधलं माहिती का मी. तिकडे लसूण लावला नाही का काल, तिकडे गेले, तिथं नाही. मग नंतर यांनी सांगितलं इकडे आहे म्हणे रोडच्या कडेला. मला वाटलं खोटं म्हणले का काय नाही मला. इकडे का बरं लावून राहिले हो आता? कांद्याचं रोप आहे घे आपल्याला भाजीला घरच्याला कांद्याची भाजी बी टाकली होती, त्याची कांदी होती. हे लाल कांद्याचं आहे ना भाजीला. हे बा पाणी किती मस्त सुरू येतं. ते काय म्हणलं इकडं वाघाचे ठसे दिसले होते, बिबट्याचे. हां कुठं? ये बाई इथून, या इथून चढी येते पोळी बसून. कधी आत्ता? हां पण हे काय झालं, मी आधी पाहायला आली. हां म्हणलं इथं किती जागा आहे काय पाहावं आणि मग पोरं असली जागा. मी आले ना तर काही नव्हतं, वल्ल वैल होतं एवढं. म्हणलं आता हे थोडं बांधाचं असं टापरलं, इकडं वडून वाफा केला. तिकडून खाल्ले ना म्हणजे मी नुसती पाहून गेली इथं. हां तिकडून आलो तो ताजी पाहिजे भजी भजी आत्ता? आत्ता. पण मग इकडून रोड चालू आहे त्याच्यामुळं बसली पाहिजे मोठी गरज. पण मी माझे तिकडे दोनदा चक्र मारून आले. मी म्हटलं तिकडं लसूण लावला तिथंच लावित असताना तुम्ही आज पण. नाही नाही, इतकं अवघड झालं माहिती का. इथं पिंपळखेर नाही का, तिथं शिवाण्या नावाची मुलगी 5 वर्षाची आजोबाला पाणी द्यायला गेली. सकाळी 10 वाजता डायरेक्ट नेलं माहिती का. इतकं अवघड आहे. आपल्याला तर लई भीती आहे बिबट्याची बरं का. पण चाललंय म्हणून चाललंय पण आता हे लावायचं असं ना परत. येते की लावतो मला. चुकले तुम्ही सारखं नाही. नाही नाही आलं यावर. शेतकऱ्याची नाही का, शेतकऱ्याची मुलगी नाहीये पण दिले नवरा बघून शेतकरी. मग नवरा आहे ना शेतकरी. आता काय करावं, त्याच्यामुळेच करू राहिले ना. कर पटापट आवर, टाईम झाला. तुमच्यासारखं फास्ट नाही येऊ शकत मला. येतं